राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। हप्त्यासाठी 1774 कोटी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। 1866 कोटी त्यामधून त्यांना देखील आपल्या राज्यातल्या 86 लाख शेतकऱ्यांना पात्र शेतकऱ्यांना आज तोही लाभ मिळाला। त्यांच्या शेतकऱ्यांच्या थेट बँकेच्या खात्यामध्ये ते जमा झाले आणि खरं म्हणजे शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा आहे। हप्ता देण्याचा कार्यक्रम होता। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी एक सर्वसामान्य शेतकऱ्यांचा एक सहानुभूतीपूर्वक विचार केला आणि शेतकरी हा आपला अन्नदाता आहे, तो संकटात सापडतो। अवेळी पाऊस, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी यामध्ये त्यांना तर आपण मदत देतोच, परंतु कायमस्वरूपी परमनंट त्यांना वर्षाला 6000 रुपये देण्याचा हा ऐतिहासिक निर्णय आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी घेतला। एक मोठा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांना एक मोठा आधार देण्यासाठी। त्यामुळे मी पुन्हा एकदा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर तीच प्रेरणा घेऊन आम्ही राज्य सरकारने देखील नमो सन्मान शेतकरी योजना देखील सुरू केलेली आहे। तोही कार्यक्रम सुरू होईल, म्हणजे 6000 रुपये केंद्र सरकारचे आणि 6000 रुपये राज्य सरकारचे असे मिळून 12000 रुपये आपल्या राज्यातल्या शेतकऱ्याला देण्याचा निर्णय हा मोठा त्याच्या हिताचा निर्णय राज्य आणि केंद्र सरकारने घेतलेला आहे। राज्याचं देखील मला वाटतं आपल्या देशातलं हे पहिलं राज्य आहे की केंद्राप्रमाणे 6000 रुपये आपण शेतकऱ्याला त्याला एक आधार आणि त्याला मदत त्याच्या कुटुंबाला देण्याचा निर्णय घेणारे हे पहिलं राज्य आहे। त्यामुळे मी सर्व शेतकऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। आज कृषी मंत्री महोदयांनी देखील आपल्या राज्यामध्ये जवळपास किती 6 लाख शेतकरी आपले या कार्यक्रमाला जुळले होते आणि 13,000 गावांमध्ये हे सगळं थेट प्रक्षेपण आपण कृषी विभागातर्फे त्याचं आयोजन केलं होतं। शेतकऱ्यांनी देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेलं आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे यासाठी केंद्र सरकार देखील प्रयत्न करत आहे आणि राज्य सरकार देखील त्यामध्ये प्रयत्न करत आहे। पारंपरिक शेतीबरोबर त्याला आधुनिकतेची जोड देत आपल्याला जे क्रॉपिंग पॅटर्न आहे त्यामध्ये आवश्यकता किती आहे, डिमांड आणि सप्लाय आणि त्यामध्ये क्लस्टर अशा प्रकारचं विविध नवीन आधुनिक जोड देऊन या आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ कसा होईल यासाठी पूर्ण आपलं राज्य सरकार काम करतं। नमो शेतकरी हप्त्याची वाट बघणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण त्यांचा जो हप्ता आहे तो वितरणासाठी आता सरकारने मंजुरीही दिलेली आहे। त्यासाठीच लागणारा सर्व निधी आता मंजूर झालेला आहे आणि उद्यापासून आषाढी एकादशी निमित्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचा 9वा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये वितरण करण्याचे जाहीर करण्यात आलेले आहे। PM किसानचा हप्ता सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि यानंतर आता जो कार्यक्रम आहे तो घेण्यात आला आणि त्या कार्यक्रमामध्ये नमोचा देखील हप्ता मिळेल असं सुद्धा सांगण्यात आलेले आहे।